नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वरी विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. आज मी माझ्या विद्यार्थी मित्रांसाठी आपल्या महाराष्ट्रातील थोर अशा संत संत मुक्ताबाई यांच्याविषयीची माहिती सांगणार आहे. पण ही माहिती सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वरी विद्या मंदिराला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला सुरू करू संत मुक्ताबाई यांच्याविषयीच्या माहितीला. मुंगी उडाली आकाशी तिने गिळिले सूर्याशी. मुंगी उडाली आकाशी तिने गिळिले सूर्याशी. महाराष्ट्रात अनेक संत महात्मे होऊन गेले. या संतांबरोबरच अनेक स्त्री संत समाविष्ट आहेत, ज्यांनी समाजकार्यात बहुमूल्य वाटा उचलला आहे, ज्यांनी माय मराठीच्या सारस्वतात भक्तीचा मळा फुलवला आहे आणि मराठी साहित्याचे दालन भावसंपन्न केले, ज्यांना असामान्य बुद्धिमत्ता लाभली, ज्या अलौकिक भावंडांच्या वलयात वाढल्या, भक्तियोग मार्ग यात पारंगत असलेल्या ज्ञानेश्वरांची बहीण म्हणजे संत मुक्ताबाई. संत मुक्ताबाई यांचा जन्म महाराष्ट्रातील आपेगाव येथे इसवी सन 1279 साली झाला. या महाराष्ट्रातील संत कवयित्री होत्या. संत मुक्ताबाई मुक्ताई या नावाने ओळखल्या जातात. रुक्मिणीबाई व विठ्ठलपंत हे त्यांचे आई वडील. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव हे मुक्ताबाईंचे थोरले भाऊ होते. खरे तर विरक्ती, ज्ञान, भक्ती आणि मुक्ती यांचे मूर्तिमंत स्वरूप घेऊन निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ता जन्माला आली. साक्षात दिव्यत्वाची ही 4 रूपे रुक्मिणी आणि विठ्ठलपंतांचे मातृपितृत्व धन्य करणारी. पण हे दिव्यत्व जगाला समर्पित करून माता पित्याला जगाचा निरोप घ्यावा लागला. पोर वयातच निवृत्तीनाथ आणि त्यांच्या भावंडांना संन्याशाची पोरं म्हणून वाळीत टाकून त्यांची विटंबना केली. पण हे सारे भोग सोसत ह्या 4ही बहीण भावंडांनी ब्राह्मण विद्येची अखंड उपासना केली. आपल्यानंतर आपली मुलं सुखी राहावीत या आशेने विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांनी निर्दय समाजाने दिलेल्या देहांत प्रायचित्ताचा निर्णय मान्य करून देहत्याग केला. माता पित्याच्या या देहत्यागानंतर या अनन्य साधारण कुटुंबाच्या गृहिणीपदाची नाजूक जबाबदारी मुक्ताबाईंवर पडली. ती तितक्याच समर्थपणे तिने उचलली आणि पेलली. आपल्या भावंडाची जणू ती माऊलीच झाली. त्यामुळे खेळण्या बागडण्याच्या वयातच मुक्ताई प्रौढ, गंभीर, सोशिक, समंजस बनली. तात आणि माता गेलीसे येथून तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा, निवृत्ती ज्ञानेश्वर, पोरांनाच्यान्न सांभाळी सोपान मजलागी तुझ्या योगे हरी क्रमियेला काळ. मुक्ताबाईच्या हातून ही विश्व उद्धाराचे कार्य घडले. योगी चांगदेव एवढा मोठा तपस्वी होता, पण त्याने गुरु केला नसल्याने त्याला ईश्वर दर्शन झाले नव्हते. मुक्ताबाईंनी योगी चांगदेवांना 65चा अर्थ उलगडून दाखविला. मुक्ताबाईच्या अनुग्रहाने चांगदेवांना आत्मरूपाची प्राप्ती झाली. तेव्हा त्यांचे 1400 वर्षांचे आयुष्य धन्य झाले. 8 वर्षाची मुक्ताई 1400 वर्षांच्या चांगदेवाची आध्यात्मिक गुरु बनली. कृतार्थतेने चांगदेव म्हणतात, मुक्ताई करे लेईले अंजन. ज्ञानेश्वरांनी एकदा मुक्ताबाईला मांडे बनवण्यास सांगितले. त्याकरता मुक्ताबाई मातीच्या खापर आणण्यासाठी कुंभारवाड्यात गेली. विसोबा चाटी हा त्या गावाचा प्रमुख होता, जो या 4 भावंडांचा द्वेष करत असे. त्याने मुक्ताबाईला कोणीही खापर देऊ नये अशी गावात ताकीद केली. त्यामुळे त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. तिचा हिरमुसलेला चेहरा बघून ज्ञानेश्वराने योग बळाने त्यांची पाठ तापून मुक्ताबाईला पाठीवर मांडे भाजण्यास सांगितले. तो चमत्कार पाहून विसोबा ज्ञानेश्वरांना शरण आली. त्यांनी मुक्ताईने भाजलेले मांडे प्रसाद म्हणून खाण्यासाठी धावत झडप घातली. त्यावर मुक्ताईने त्यांना खेचर पक्षी असे म्हटले. तेव्हापासून विसोबांनी तेच नाव धारण केले आणि ते विसोबा खेचर बनले. मुक्ताबाईंवर गोरक्षनाथांच्या कृपेचाही वर्षाव झाला होता. त्यानंतर त्यांना अमृत संजीवनीची प्राप्ती झाली.
संत मुक्ताबाईंनी रचलेले ताटीचे एकूण 42 अभंग प्रसिद्ध आहेत. या अभंगामध्ये त्यांनी आत्मक्लेशामुळे दरवाजा बंद करून बसलेला आपला भाऊ ज्ञानदेव यांनी दरवाजाची ताटी उघडावी म्हणून विनवणी केली आहे. तिने ज्ञानेश्वरांना आदिनाथापासून गहिनीनाथांकडे आणि त्यांच्याकडून निवृत्ती ज्ञानदेवाकडे आलेल्या नाथ संप्रदायाची आठवण करून दिली. घराण्याच्या मोठेपणाचे, योगीपणाचे स्मरण दिले. जो जनांचे अपराध सहन करतो तो योगी. अवघे विश्व जरी आपल्यावर रागवले तरी जलासारखे थंडपण घेऊन त्या क्रोधाग्नीला विझवायची. लोकांच्या शब्दरूपी शस्त्राने जरी त्रास झाला तरी चांगला उपदेश मान्य करायचा. अशा शब्दात समाज समजावताना मुक्ताच्या शब्दांचे अभंग झाले, तेच ताटीचे अभंग. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनांचा, विश्व रागे झाले वनी, संती सुखे व्हावे पाणी. शब्दशस्त्रे झाले क्लेश, सती मनावा उपदेश. विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा पहा. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनांचा, विश्व रागे झाले वनी, संती सुखे व्हावे पाणी. शब्दशस्त्रे झाली क्लेश, सती मनावा उपदेश. विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. समाजवताना ती म्हणते, आपलाच हात आपल्याला लागला तर त्याचे दुःख करू नये. आपली जीभ आपल्या दाताखाली आली म्हणून लगेच काय आपण दात पाडून टाकत नाही. ब्रह्मपदाला पोहोचायचे तर लोखंडाचे चणे खावे लागतात, अपेष्टा सहन करावे लागतात. हात आपुला आपणा लागे त्याचा करू नये खेद. हात आपुला आपणा लागे त्याचा करू नये खेद. जीभ दातांनी चाविली कोणे बत्तीशी पाडिली. चणे खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदी नाचे पा. चणे खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदी नाचे. समजावण्याच्या सगळ्या मार्गाने जाऊनही ज्ञानदादा काही ताटीचे दार उघडेना तेव्हा हळवी झालेली मुक्ता म्हणते, लढिवाळ मुक्ताबाई जीव मुद्दल ठाईचे ठाई. तुम्ही तरुण विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा पहा. लढिवाळ मुक्ताबाई जीव मुद्दल ठाईचे ठाई. तुम्ही तरुण विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञानदेवांनी ताटीचे दार उघडले आणि त्यानंतर आयुष्यात त्यांच्या हातून अलौकिक कार्य घडले. ज्ञानदेवांच्या अलौकिक कार्याला श्री निवृत्तीनाथांची कृपा आणि मुक्ताबाईंची ध्येय स्वप्नांची जाणीव होती. समाजाभिमुख आणि अत्यंत अर्थपूर्ण अशी मुक्ताबाईंच्या अभंग रचना आहेत. मुक्ताबाईंनी ताटीचे अभंग लिहिले, त्याचप्रमाणे हरिपाठाचे सुद्धा अभंग लिहिलेत. अखंड जायला देवाचा शेजार, कार्य अहंकार नाही गेला, मान अपमान वाढविसी हेवा, दिवस असा दिवा हाती घेईसी. पहा, अखंड जायला देवाचा शेजार, कार्य अहंकार नाही गेला, मान अपमान वाढविसी हेवा, दिवस असता दिवा हाती घेसी. मुक्ताबाईंचे विचार फार साधे मात्र परखड होते. मराठीतील पहिल्या कवयित्री म्हणून आज देखील त्यांचा नामोल्लेख होतो. मुक्ताबाईंनी ज्ञानबोध या ग्रंथाचेही लेखन केले. या ग्रंथामध्ये संत निवृत्तीनाथ आणि संत मुक्ताबाई यांचा संवाद आलेला आहे. संत ज्ञानदेवाने समाधी घेतल्यानंतर ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथ मुक्ताबाईंना घेऊन तीर्थयात्रा करण्याकरता निघाले. ते तापी नदीवर आले असता अचानक वीज कडाडली. संत मुक्ताबाई प्रचंड विजेच्या प्रवाहात लुप्त झाल्या. 12 मे 1297 मुक्ताबाईंची समाधी जळगाव जिल्ह्यातील कोथळी येथे आहे. अशा प्रकारे संत मुक्ताबाई यांच्याविषयीची माहिती आपण पाहिली. आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर माहितीला जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.